विद्यार्थी मित्रांनो, सीईटीचा फॉर्म भरताय आणि तुमच्यासोबत हे प्रॉब्लेम्स आलेत, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम्स कोणते येऊ शकतात? एकतर पेमेंटचा इश्यू येऊ शकतो, त्याचबरोबर अपार आयडीचा इश्यू येऊ शकतो, कॅटेगरीचा इश्यू येऊ शकतो, डॉक्युमेंटचा, त्याच्यानंतर तुमच्याकडून रॉंग फोटोग्राफ अपलोड झालाय, रॉंग सिग्नेचर अपलोड झाली. म्हणजे कोणत्याही प्रकारचा इश्यू जर आला असेल तुम्हाला, तुम्ही फेस केला असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार की तुम्ही कशा पद्धतीने सीईटी सेलसोबत कॉन्टॅक्ट करू शकता. ओके. फोनवरून आपण कॉन्टॅक्ट करतोय, पण सीईटी सेल फोन उचलत नाहीये. बरोबर आहे? मग त्यासाठी आपल्याला वेगळ्या पद्धतीने त्यांच्यासोबत पोहोचावं लागेल. ओके. आपला जो प्रॉब्लेम असेल त्यांना तो सांगावा लागेल आणि त्या प्रॉब्लेमवर ते नक्की सोल्युशन प्रोव्हाईड करतील. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मी तुम्हाला सांगणार आहे, की तुम्ही नक्की कशा पद्धतीने तिकीट रेज करू शकता. ओके. तर आता वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मी तुम्हाला डायरेक्टली एक डेमो तिकीट रेज करून दाखवणार आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण जाऊया Googleला. ओके. इथं गेल्याच्या नंतर ना आपल्याला सर्च करायचंय महा-सीईटी सेल आपली वेबसाईट. ओके. महा-सीईटी सेल आपली वेबसाईट इथं तुम्हाला ओपन होईल तुमच्यापुढे. बरोबर? सर्वप्रथम तुम्हाला लॉग इन करायचंय. ओके. आता मी इथं माझं अकाउंट तुम्हाला लॉग इन करून दाखवतो. बरोबर. या पद्धतीने मी इथं आलोय. माझा मेल आयडी वगैरे इथे मी तुम्हाला सांगतो. ओके. इथं तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड ईमेल आयडी आणि तुम्ही जो पासवर्ड एंटर केलाय, ओके, तर त्या पासवर्डने तुम्हाला लॉग इन करायचंय. बरं, आता मी इथं व्यवस्थितरित्या लॉग इन केलंय. त्याच्यानंतरनं काय करायचंय, तर हे पहा, या ठिकाणी आपण फॉर्म भरतोय, सीईटी रजिस्ट्रेशन बरोबर. पण आता आपल्याला जायचंय कुठं, तर थोडंसं खाली यायचंय, हेल्प डेस्कमध्ये आपल्याला जायचंय. म्हणजे जर तुमच्यासोबत काही प्रॉब्लेम आला असेल, मेनली प्रॉब्लेम्स काय येतायत, पेमेंटचा इश्यू येतोय, अपार आयडीचा इश्यू येतोय, आधार नेमचा इश्यू येतोय, कॅटेगरीचा इश्यू येतोय, बरोबर. तर त्यासाठी हेल्प डेस्कमध्ये तुम्हाला जायचंय. ओके. इथं गेल्याच्या नंतर तुम्हाला काय मिळेल? तर कॉन्टॅक्ट नंबर्स मिळतील सीईटी सेलचे. आता तुमचा जर फोन यांच्यावरनं जर उचलला गेला, ठीकच गोष्ट आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर मॉक टेस्ट वगैरे विषयी जर काही डाऊट असेल, तर इथं त्याचा कॉन्टॅक्ट वगैरे, मेल आयडी वगैरे मिळून जातील. बरोबर आहे. आता त्याच्यानंतर तिकीट कसं रेज करायचंय? बरोबर आहे. आपला इश्यू आहे तो आपल्याला सबमिट कसा करायचा आहे? तर पहा, इथं तुम्हाला वर ऑप्शन दिसेल, ओपन अ न्यू तिकीट. ओके. मी याच्यावर क्लिक करतोय. बरोबर आहे. त्याच्यानंतरनं आता मला एक तिकीट ओपन करायचंय. म्हणजे मला एक समथिंग प्रॉब्लेम आलेला आहे आणि तो मला सीईटीला रिपोर्ट करायचा आहे. सर्वप्रथम माझं नाव वगैरे इथे दिसतंय. त्याच्यानंतर हेल्प टॉपिक चूज करायचा आहे. आता हेल्प टॉपिक कोणता आहे? तर एम-एस-सी-ई-टी बरोबर आहे. हेल्प टॉपिक आहे. त्याच्यानंतरनं नेक्स्ट आता तिकीटचे डिटेल्स. फर्स्ट ऑफ ऑल इथं तुमच्या तिकीटचं टायटल तुम्हाला ॲड करायचं. आता मी ॲड करतो समजा मला पेमेंट विषयी प्रॉब्लेम आलाय. ओके. पेमेंट विषयी जर प्रॉब्लेम आलाय, तर ठीक आहे मी इथं पेमेंट ओपन केलंय. त्याच्यानंतरनं कॅन्डिडेट डिटेल्स आपले इथं ऑलरेडी फिल केलेले आहेत. त्याच्यानंतरनं कोर्स इन्फॉर्मेशन. ओके. आपण कशासाठी करतोय? तर सीईटीसाठी. याच्यानंतरनं कॅपसाठी पण आहे, एरा पण आहे. सीईटीसाठी करतोय. मी इथं सीईटी सिलेक्ट करतोय. त्याच्यानंतर कोर्सचं नाव. ओके. आता आपण कोणत्या सीईटीसाठी करतोय? पी-सी-बीचे स्टुडंट असाल तर पी सिलेक्ट करा. त्याच्यानंतर पी-सी-एमचे स्टुडंट असाल तर पी-सी-एम सिलेक्ट करा. त्याच्यानंतर जर पी-सी-एम-बीचे स्टुडंट असाल, ओके, म्हणजे बायो पण तुमचं असेल, दोन्ही सीईटी तुम्ही देणार असाल, तर पी-सी-एम-बी सिलेक्ट करा. आता मी फक्त पी-सी-एमची सीईटी देणार आहे. ओके. या ठिकाणी मला फक्त पी-सी-एमची सीईटी द्यायची. डिपार्टमेंट ऑलरेडी चूज आहे, टेक्निकल. त्याच्यानंतर सीईटी ॲप्लिकेशन नंबर. तुमचा सीईटीचा जो ॲप्लिकेशन नंबर आहे रजिस्ट्रेशन केल्याचा, तो तुम्हाला तिथं एंटर करायचा आहे. त्याच्यानंतरनं काय, क्वेरी फॉर व्हिच अटेम्प्ट, म्हणजे आता 2 अटेम्प्ट आपल्या सीईटीचे आहेत. तर तुमची क्वेरी कोणत्या अटेम्प्टसाठी आहे? तर माझी क्वेरी ही दोन्ही पण अटेम्प्टसाठी आहे. तुम्ही स्पेशली तिथं एक पण चूज करू शकता. त्याच्यानंतर आता आपली क्वेरी. कॅन्डिडेटची क्वेरी काय आहे? आता समजा माझी क्वेरी काय आहे? तर हे पहा, या ठिकाणी एवढ्या साऱ्या क्वेरी आहेत. तुम्ही यापैकी कोणतीही क्वेरी सिलेक्ट करू शकता. तुम्हाला एक्झामिनेशन रिलेटेड, एलिजिबिलिटी क्रायटेरिया, हॉल तिकीट विषयी, त्याच्यानंतर एन-आर-आय आणि ओ-सी-आय वगैरे हे जे कोटाज असतात त्याच्याबद्दल माहिती पाहिजे, ॲन्सर की पाहिजे, त्याच्यानंतरनं कॅन्डिडेट पोर्टल तुमचं जर रिजेक्ट झालं असेल, रजिस्ट्रेशन असेल, पेमेंट असेल, रिझल्टबद्दल असेल, आधार, अपार आयडी आणि पी-डब्ल्यू-डी, पर्सन विथ डिसॅबिलिटी, या सर्वांबद्दल क्वेरी इथं अवेलेबल आहेत. आता मी पेमेंट रिलेटेड क्वेरी इथं सिलेक्ट करतोय. आता सब क्वेरी मला सिलेक्ट करायची. पेमेंट रिलेटेड पण काय क्वेरी झाली तुमच्यासोबत? तर ते पहा. काय झालंय? रिफंड नॉट रिसीव्ड. त्याच्यानंतर मनी डिडक्टेड ट्वाइस व्हाईल रजिस्ट्रेशन, अनेबल टू प्रोसेस पेमेंट. बरं ठीक आहे. आता मी सिलेक्ट करतो अनेबल टू प्रोसेस पेमेंट. माझं पेमेंट इथून झालंच नाही. आता मला काय करायचं इथं? क्वेरीचे डिटेल्स लिहायचे बरोबर आहे. आता मी तर काही पण सध्या डिटेल्स लिहितोय. म्हणजे तुम्हाला डेमो दाखवतोय. त्याच्यामुळे थोडेफार काहीतरी इथं डिटेल्स मी लिहितोय. ओके. त्याच्यानंतरनं जर तुमची काही अटॅचमेंट असेल, अटॅचमेंट म्हणजे काय?
समजा स्क्रीनशॉट वगैरे असेल, तुमच्याकडे प्रूफ असेल त्या पद्धतीचा. समजा पेमेंट केलंय तुम्ही, तुमच्या अकाउंटमधनं पैसे कट झालेत, पण सी-ई-टीमध्ये ते रिफ्लेक्ट झाले नाही. तुम्ही तो स्क्रीनशॉट इथं अपलोड करू शकता. चूज आयटम इथून तुम्ही तो अपलोड करू शकता. तर या पद्धतीने ही माझी क्वेरी पूर्ण झाली. ओके. आता या ठिकाणी फक्त एक रजिस्ट्रेशन नंबर मला एंटर करायचा आहे. मग माझी क्वेरी पूर्ण होते. मग मी काय करणार, हे जे बटन आहे क्रिएट तिकीट, तर या बटनावर क्लिक करणार. आता हे होणार नाही. ओके, झालं. क्रिएट तिकीट या बटनावर मी क्लिक केलंय. मग क्वेरीचं माझं टायटल काय आहे? पेमेंट्स रिलेटेड, तिकीट स्टेटस वगैरे. तर हे तुम्हाला कुठं पाहायचंय? इथनं तुम्हाला नवीन तिकीट बनवायचंय आणि तुमचं जे बनवलेलं तिकीट आहे, त्याची कंडिशन तुम्हाला चेक करायची. म्हणजे ते अप्रूव्ह झालंय किंवा सी पाहिलंय, त्याला रिप्लाय केलाय, हे तुम्हाला इथं दिसेल ट्रॅक युअर तिकीट या ऑप्शनमध्ये. या ठिकाणी माझं पूर्ण डिटेल्स तुम्हाला इथं दिसतायत आणि त्याच्यानंतर पोस्ट अ रिप्लाय वगैरे कडनं तुम्हाला इथं जो रिप्लाय येईल, तो इथं तुम्हाला शो होईल किंवा तुमचा जो प्रॉब्लेम असेल, तो व्यवस्थितरित्या हँडल करेल. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण पाहिलं, की तुम्ही नक्की एखादा जर प्रॉब्लेम तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये येत असेल, तर तो कशा पद्धतीने तुम्ही एलिमिनेट करू शकता, ओके. किंवा एखाद्या क्वेरीबद्दल तुम्हाला आणखीन जास्त माहिती हवी असेल, तर कशा पद्धतीने ती ऑफिशियल माहिती कडनं तुम्ही घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, हा छोटासा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांच्या मध्ये म्हणजे तुमच्या मित्र कोणाला जर फॉर्ममध्ये जर काही शंका वगैरे असेल, तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा. आणि महत्त्वाचं म्हणजे काय, तर या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, तर या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत.